श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, गुरुवारी 11 जानेवारीला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे आणि ह्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील आपल्याला उद्यापन हे करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि अमावस्येच्या दिवशी देखील आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. त्यामुळे हा जो दिवस आहे तर तो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही उपाय, सेवा, पूजा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली जे धने असतात तर त्या धन्यांचा, मुठभर धन्यांचा उपाय सांगणार आहे. तर असे हे मुठभर धने आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन आपल्या घराची भरभराट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जे शेजारचं बेल आयकॉनचं बटन आहे तर ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, 11 जानेवारीला असणार आहे या महिन्यातील शेवटचा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील जे आपण व्रत करत आहोत, जे महालक्ष्मीचे व्रत करत आहोत, त्याचं उद्यापन देखील या दिवशीच करायचं आहे. अमावस्या जरी या दिवशी असली तरीसुद्धा आपल्याला या दिवशी उद्यापन करायचं आहे. तर अमावस्या हा दिवससुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. तो कोणत्याही प्रकारचा वाईट दिवस नसतो. आणि बघा, जी माता लक्ष्मीची आपण सर्वात महत्त्वाची पूजा करतो ती म्हणजे दिवाळीच्या दिवशी. तर लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीपूजन हे आपण दिवाळीच्या अमावस्येलाच करत असतो. त्यामुळे अमावस्या हा दिवस अजिबात वाईट दिवस नाही. त्यामुळे आपल्याला अमावस्याच्या दिवशी न संकोचपणे हे जे उद्यापन आहे तर ते आवर्जून करायचं. तर बघा, जो उपाय मी तुमच्याशी शेअर करत आहे तर तो तुम्ही जरी गुरुवारचे व्रत पकडत नसाल, उद्यापन तुमचं नसेल किंवा मग असेल परंतु आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. त्या स्त्रिया गुरुवारचं व्रत पकडत आहेत आणि त्यांचं या दिवशी उद्यापन आहे आणि त्यांनी गुरुवारची पूजा मांडणी केली असेल तर तुम्ही त्या पूजा मांडणीसमोर हा उपाय करू शकता. आणि जर तुम्हाला उपवास नाही आहे, तुम्ही हे व्रतही करत नाही आहे किंवा पूजा मांडणीही करत नाही आहे, तर मग तुम्ही हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा. तर बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत 1 वाटीभर धने. जी धने आपण कोथिंबीर ज्यापासून तयार होते, पहा मसाल्यामध्ये जी धने वापरतो ती धने आपल्याला घ्यायची आहेत. ती साबूत घ्यायची आहेत, तुटले फुटलेली घ्यायची नाहीत. तर आपल्याला जे काही उपाय आपण करतो त्यामध्ये तुटले फुटलेल्या वस्तू जर आपण त्यामध्ये यूज केल्या तर त्या उपायाचा आपल्याला फायदा होत नाही. त्यामुळे जे काही धने घेणार आहोत तर ते व्यवस्थित आणि साबूत धने घ्यायचे. तर पहा, धने जे आहेत तर ती माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. दिवाळीच्या दिवशी आपण धन्यांना किती महत्त्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आता बघा, हा उपाय करताना आपल्याला जमिनीवर न बसता खाली आसन टाकायचं आहे आणि नंतर देवघरासमोर किंवा मग जी पूजा मांडणी केली असेल त्यासमोर बसायचं आहे आणि हे जे काही धने आहेत ते घेऊन बसायचं आहे. त्याचबरोबर एक तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा तो लावला तरी चालेल. दिवा आधी प्रज्वलित करायचा आणि जर तेल, तूप जे बी टाकणार असाल त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका, कारण पिवळ्या वस्तूंना, पिवळ्या गोष्टींना, हळदीला या दिवशी, गुरुवारच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे. तर बघा, आपल्याला थोडेसे धने आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे जे धने घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून आपल्याला 3 वेळा उतरवून घ्यायचे. जसं घड्याळाचा काटा गोल आपण फिरतो त्याप्रमाणे आपल्याला गोलाकार हे 3 वेळा उतरवायचे आहे. आता तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटोही नाही, मूर्तीही नाही, मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी कुलदेवी आहे तिचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिच्यावरून हे ओवाळू शकता.
आता बघा, हे जे वाटीतले धणे आपण ओवाळून घेतले आहेत तर ते आपल्याला खाली ठेवायचे आहेत. म्हणजे ती वाटी आपल्याला तशीच खाली ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री सूक्ताचं 3 वेळा पठण करायचं आहे. जर आपल्याकडे कवड्या असतील तर पिवळ्या कवड्या असतील किंवा मग पांढऱ्या असतील त्यांना हळद लावा आणि त्या पिवळ्या करा आणि त्या पिवळ्या कवड्या आपल्या हातामध्ये घ्या आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला 3 वेळा श्री सूक्तांचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील करायचं आहे. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी करणं, पठण करणं शक्य नाही, वाचणं शक्य नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि ते श्रवण देखील करू शकता. तर पहा, हे जे धणे आहेत तर ते आपले अभिमंत्रित झालेले आहेत आणि आता हे अभिमंत्रित झालेले धणे जे आहेत तर त्यातले थोडेसे धणे, चिमूटभर धणे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते धणे घेऊन आपल्या घरामध्ये जे कर्ते पुरुष आहे तर ते कर्ते पुरुष जे आपल्या घरामध्ये पैसा कमवून आणतात, धन कमवून आणतात तर त्यांच्यावरून आपल्याला हे उतरवायचे आहेत. 3 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत. तुमचा मुलगा असेल, तुमचे पती असतील किंवा मग तुम्ही स्वतः देखील कमवत असताल तर तुम्ही स्वतःवरून देखील सुद्धा हे उतरवून घेऊ शकता. घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 3 वेळा करायचा आहे. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती किंवा 3 व्यक्ती कमवणारे असतील तर मग तुम्ही वेगवेगळे धणे घ्यायचे आहेत आणि त्यांच्यावरून उतरवून घ्यायचे आहे. आता बघा, हे जे उतरवलेले धणे आहेत तर ते आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये टाकायचे आहेत. 2 जणांवर उतरवले असेल तरी सुद्धा आपल्याला एकाच पंतीमध्ये टाकायचं. त्याचबरोबर काय करायचं आहे, 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर ती भीमसेनी कापूर नसेल तर साधा असेल, जो असेल तो घ्या आणि त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ह्या प्रज्वलित करायच्या आहेत. जे धणे आपण उतरवून घेतलेले आहेत त्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायच्या. आता बघा, ज्यावेळेस श्रीसूक्त अष्टकम, लक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणणार आहात त्यावेळेस तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होऊ दे. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा मग तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो तर आपल्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती टिकून राहू दे, त्यामध्ये वृद्धी होऊ दे आणि कुठून ना कुठून माझ्या घरामध्ये लक्ष्मी माताही प्रवेश करू. आता बघा, जी काही उरलेली धने आहेत तर ती आपल्याला रात्रभर त्या देवीपाशी तशीच ठेवून द्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर आणि शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. त्यानंतर त्या वाटीमधले मूठभर धने आपल्याला त्या लाल कपडा घ्यायचा आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक आपल्याला पोटली तयार करायची आहे. आता बघा, ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्या दरवाजाच्या वरती डाव्या किंवा मग उजव्या साईडला तुम्हाला बांधायची आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी तोच मुख्य दरवाजा असतो आणि त्यामुळे तिथे जर आपण अशी ही पोटली अटकवली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये आकर्षली. त्यामुळे काय होतं की आपल्या घरातली जी दरिद्री आहे, गरिबी आहे तर ती नष्ट होऊन जाते. आणि पहा, परत एक आपल्याला छोटासा अजून एक कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये चिमूटभर धणे आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे. ही पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. ज्याप्रमाणे आपण रोज पूजा करतो त्याप्रमाणेच तिची रोज पूजा करायची आहे. पोटलीला हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे. जशी रोज पूजा करतो त्याप्रमाणेच तिची पूजा करायची आहे. पोटली जी आहे तर ती असे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहते आणि आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता पडत नाही. तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्याचबरोबर अजून थोडेसे धणे घ्यायचे आहेत लाल कपड्यामध्ये आणि ते बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही अशी अजून एक पोटली तयार करून ठेवू शकता. तुमचा जो व्यवसाय असेल ते व्यवसायामध्ये जे काही तुमचा गल्ला आहे त्या गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी ही पोटली ठेवू शकता. आणि असं केल्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी ही कुठेही जाणार नाही, आपल्या घरामध्ये ती स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे अजून बी धणे उरलेले असतील तर ते आपल्याला एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये कोथिंबीर येईल आणि ती कोथिंबीर जशी जशी वाढेल तशी तशी आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय गुरुवारी आपल्याला आवर्जून करायचा आहे. शेवटचा गुरुवार राहिलेला आहे त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.